शेअर मार्केटच्या माध्यमातून जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून सुमारे 60 लाख रुपयांची फसवणूक केल्याबद्दल संतोष आनंददास संकपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विनोद सुधाकर घाटुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला 4 दिवसांची अटक केली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात घाटुळेकडून अन्य कुणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दाखल करावी असं आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केलंय। फिर्यादी संतोष आनंददास संकपाळ यांनी यातील आरोपी विनोद सुधाकर घाटुळे याच्याविरुद्ध अशी तक्रार दिली की गेल्या 2-3 वर्षापासून यातील जो आरोपी आहे विनोद सुधाकर घाटुळे हा शेअर ट्रेडिंगचं काम करतो आणि तो लोकांना महिन्याला 1 लाखाला 6% व्याजदराचा आमिष देऊन त्याच्याकडे शेअर ट्रेडिंगमध्ये मी पैसे गुंतवून तुम्हाला जास्त परतावा देतो, डबल परतावा देतो असं आमिष दाखवून माझ्याकडून आणि माझ्यासोबत असणाऱ्या 7-8 लोकांकडून जवळजवळ 60 लाख रुपये घेतलेले आहेत आणि त्यानं त्या पैशाचा मोबदलाही दिला नाही आणि व्याजही दिला नाही अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर आम्ही सदरबाबतचा गुन्हा दाखल केला ना आरोपीला त्या गुन्ह्यात अटक केली। तपासादरम्यान आरोपींनी इतर लोकांकडूनही असंच आमिष दाखवून पैसे घेतल्याचं तपासात निष्पन्न झालं। त्याही 3 लोकांचं आम्ही स्टेटमेंट घेतलं। त्यांनी सांगितलं की आमच्याकडून साधारण 8 लाख रुपये यांनी घेतलेले आहेत। अधिक चौकशी करता आम्हाला असं समजलं की कोल्हापूर शहर आणि परिसरात या आरोपीनं अनेक गोरगरीब लोकांना आमिष दाखवून जादा परताव्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम स्वीकारलेली आहे आणि त्यांचीसुद्धा फसवणूक केलेली आहे। आपल्या माध्यमातून मी पोलीस दलातर्फे आवाहन करतो की जो आरोपी आहे विनोद सुधाकर घाटुळे यांनी असंच जर कोणाला फसवलं असेल तर त्यांनी पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांची रीतसर तक्रार नोंदवावी।